घडवून आणण्यासाठी आमच्या समाजाच्या वतीनं आमची बैठक झाली. त्या बैठकीत दोघांचा बी आम्हाला भविष्यासाठी विचार करून आम्ही म्हणजे अमरभैया गटानं रणजितदादासनी गोकुळच्या यासाठी आम्ही पाठिंबा द्यायचा आणि रणजितदादाने नगरपालिकेला पाठिंबा द्यायचा असं आमचं एकमत ठरलेलं आहे. माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, तसेच आमचे नेते संजय पाटील यड्रावकर साहेब आणि आमचे नेते माननीय अमरसिंह काका यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू विकास आघाडीचं माध्यमातून आपण या शिरोळ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लढवत आहोत. आणि या निवडणुकीसाठी सातत्यानं आमच्या नेत्यांच्याबरोबर चर्चा होत होती. सातत्यानं आमच्या कार्यकर्त्यांचीही चर्चा होत होती. गावातील सर्वसामान्य जनतेशीही आम्ही संपर्क साधत होतो आणि त्या माध्यमातून सातत्यानं सर्वसामान्य जनतेनं किंवा कार्यकर्त्यांची एक मागणी येत होती की आपण सगळ्यांनी यावेळेला 5 वर्षात जो यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आणि अमरसिंह काकांच्या माध्यमातून जो निधी आलाय तो निधी पुन्हा अजून 5 वर्ष असंच येत राहिला पाहिजे आणि गावचा विकास झाला पाहिजे. ह्या मुद्द्यावर सातत्यानं सगळ्यांची मागणी येत होती आणि त्याच पद्धतीनं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही काल चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की एक दिलानं ताकदीनं मनापासून अमर काकांच्या मागं आणि आपल्या संपूर्ण राजश्री शाहू विकास आघाडीच्या मागं ताकदीनं राहण्याचं आम्ही आता ठरवलंय आणि त्या पद्धतीनं आज आम्ही आतापासूनच कामाला आम्ही लागणार आहे. आघाडी या आघाडीचं दुसरं वर्ष आहे. म्हणजे आपल्या शिरोळ नगर परिषदेचं पहिलं पंचवार्षिक झालेलं आहे आणि दुसऱ्या पंचवार्षिकची निवडणूक आता सध्या बिगुल वाजलेले आहेत, फॉर्म भरले आहेत, माघार झालेले आहे. तर तसे कारभार कसा असतो हे आपण वार्ताहर मंडळींचं सुद्धा त्यात खूप मोठं योगदान आपल्या शिरोळच्या विकासामध्ये आहे असं म्हणतं ते चुकीचं होणार नाही. कारण ज्या ज्या वेळेला चुकीचं असेल त्या वेळेला परिसरपणे आपण सुद्धा आपलं मत या समाज माध्यमातून आपल्या लोकांच्या समोर आपण आणलेलं आहे आणि म्हणून आपल्या रणजित पाटलांचा सुद्धा राजकीय भविष्याच्या दृष्टीने त्यांना सुद्धा कुठं मदत लागेल त्या ठिकाणी मदत करण्याची आमची भूमिका ही कायमच आहे. गोकुळची आता येणारे निवडणूक आहे. गोकुळसाठी तिकीट त्यांनी आपलं प्रयत्न करत आहेत. त्यावेळेला गोकुळ सुद्धा ताकदीनं आम्ही त्यांच्या पाठीमागं राहायची भूमिका त्यावेळेला असेल. एक मिनिट